tan 40 degree plus tan 10 degree. Now take this term to RHS side. Therefore, tan 50 degree equal to tan 40 degree plus tan 10 degree plus tan 10 degree. Now tan 10 degree plus tan 10 degree equal to 2 tan 10 degree. इथे या दोन्हीची आपण ऍडिशन केली. tan 10 plus tan 10 means 2 tan 10 degree and it is equal to RHS side. Therefore, LHS equal to RHS. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपण हा फॉर्म्युला वापरला tan a plus b चा आणि tan 90 minus theta means cot theta and tan 40 means 1 upon cot 40 tan 40 degree means 1 upon cot 40 degree. इथे आपण फॉर्म्युला वापरला tan theta means 1 upon cot theta. Tan 50 degree means tan 90 minus 40 degree and tan 90 minus 40 degree plus tan b whole divided by 1 minus tan a tan b. तर इथे a इक्वल टू 45 डिग्री आहे आणि b इक्वल टू 27 डिग्री. tan a प्लस tan b डिवाइडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b इक्वल टू tan a प्लस b जर असेल तर ह्याचा अर्थ काय होणार आहे. tan 45 डिग्री प्लस tan 27 डिग्री डिवाइडेड बाय 1 मायनस tan 45 इंटू tan 27 इज इक्वल टू tan a प्लस b मीन्स tan 45 डिग्री प्लस 27 मीन्स 72 डिग्री. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण ह्या फॉर्म्युलाचा वापर केला. tan a प्लस b इक्वल टू tan a प्लस tan b डिवाइडेड बाय 1 मायनस tan a tan b. तर हे तुम्हाला पाठ हवं. तसंच आपण tan 45 डिग्री इक्वल टू 1 हे घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि tan मीन्स साइन अपॉन कॉस. tan थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तर इथे ह्या तीन टूल्सचा आपण उपयोग केलेला आहे. 35 डिग्री इंटू tan 10 डिग्री. आता हे पूर्ण आपण एलच्या साईडला लिहून काढू आणि 1 आपण RHS ला लिहू आणि ह्याप्रमाणे इथे आपण लिहून काढू. tan 10 डिग्री प्लस tan 35 डिग्री प्लस tan 10 आधी tan 10 डिग्री लिहू कारण दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन त्यामुळे आधी ही टर्म लिहिली तरी चालेल. 35 डिग्री इक्वल टू 1. LHS इक्वल टू RHS. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण कोणते टूल्स वापरले, कोणते फॉर्म्युले, कोणते सूत्र वापरले. तर tan a प्लस b इक्वल टू tan a प्लस tan b डिवाइडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b आणि नंतर tan 45 इक्वल टू 1 आणि इथे आपण 45 का घेतलं तर 35 प्लस 10 आहे म्हणून इथे आपण 45 चा अँगल घेतला. अँड ऑल्सो tan 45 इक्वल टू 1 5a cos 5a and it is equal to RHS side. Therefore, LHS side of the equation equal to RHS side. LHS side equal to RHS side. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण कोणकोणते आयडेंटिटी वापरले आहेत, कोणते फॉर्म्युले वापरले आहेत. तर cot theta इक्वल टू cos a अपॉन sin a मीन्स cot a इक्वल टू cos a अपॉन sin a and cot 4a इक्वल टू cos 4a अपॉन sin 4a. ह्या आयडेंटिटीवरून आपण हे लिहिलं आणि नंतर दोन फॉर्म्युले वापरले आपण cos a मायनस b अँड cos a प्लस b. cos a मायनस b हा फॉर्म्युला वापरला 4a मायनस a साठी म्हणजे cos a cos 4a प्लस sin a sin 4a मीन्स व्हॉट cos 4a मायनस a मीन्स cos 3a आणि इथे हा फॉर्म्युला cos a प्लस b मीन्स cos a cos b मायनस sin a sin b. ह्यासाठी हा फॉर्म्युला आहे आणि ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ पाहिजे. tan 13 आपल्याला टॅन आणण्यासाठी इथे साईनला कॉसने भाग द्यावा लागेल आणि ह्या कॉसला सुद्धा मग कॉसनेच भाग द्यावा लागेल. मग साइन 15 आहे म्हणून आपण कॉस 15 ने भाग दिलाय न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. मग त्यामुळे इथे 1 मायनस टॅन 15 डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन 15 आले आणि मग आता इथे आपण 1 इक्वल टू टॅन 45 डिग्री घेतलेले आणि टॅन 15 डिग्री मीन्स 1 इंटू टॅन 15 डिग्री बट टेक 1 इक्वल टू टॅन 45 डिग्री आणि इट इज इक्वल टू टॅन 45 मायनस 15 मीन्स टॅन 30 डिग्री इक्वल टू 1 अपॉन रूट 3. ह्याप्रमाणे आपण हे गणित हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. त्यासाठी आपल्याला काय काय उपयोग आलेले तर टॅन 30 इक्वल टू 1 अपॉन रूट 3 हे पाठ पाहिजे. तसं तिथे आपण 1 इक्वल टू टॅन 45 घेतलेले आणि टॅन इक्वल टू साइन अपॉन कॉस आणि टॅन a मायनस b मीन्स टॅन a मायनस टॅन b डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन a इंटू टॅन b अँड टॅन 15 डिग्री मीन्स साइन 15 डिग्री डिवाइडेड बाय कॉस 15 डिग्री. म्हणजे इथे आपण 4 फॉर्म्युल्यांचा वापर केलेला 4 टूल्स. ह्या